झाली, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली. सर्वांना नमस्कार. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा, त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा. तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान, तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाटतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच उघडलं. 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्या जन्माला आली. या कन्येच्या साक्षाने सूर्यही लाजला. या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. ही तीच ही अहिल्या जिने चूल आणि मूल या समस्येला जुगारून देऊन एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र तब्बल 29 वर्ष राज्यकारभार चालवला. अहिल्याबाईंना लहानपणापासून तलवार चालवणे, भाला फेकणे, युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षणाचं प्रतिशिक्षण दिले जात होते. हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात. वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडोजीराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अहिल्याबाईंच्या जीवनातील सर्वात जास्त योगदान कोणाचे असेल तर त्यांचे सासरे मल्हारराव. कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेल्या कौतुकाची थाप. मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला युद्ध कसं लढायचं, युद्ध रणांगणामध्ये सुरू होतं तेव्हा तोफांचे भयानक आवाज होतात, तेव्हा त्याला निर्भय छातीने कसं सामोरं जायचं हे मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला शिकवलं. अहिल्याबाईंचे पती खंडोजीराव हे देखील शूर पराक्रमी होते. 1754 मध्ये कुबेरच्या लढाईत त्यांचे निधन झाले. पतीचे निधन झाल्यानंतर स्त्रियांना सती जाणे ही त्या काळी प्रथा होती. पण मल्हाररावांच्या सांगण्यानुसार अहिल्याबाई सती गेल्या नाहीत. ती अनिष्ट परंपरा लाथाडण्याचे काम अहिल्याबाईंनी केले. इतिहासाच्या पानोपानी जिने गायली गाथा, इतिहासाच्या